बातमी नागपूरमधील मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जात होता। ही बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी या बातमीची दखल घेतली आहे। आज सकाळी न्यूज 18 लोकमतनं हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारल्यावर या संदर्भात माहिती घेऊन अवांतर खर्च होऊ देणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय। तर न्यूज 18 लोकमतच्या बातमी आणि प्रश्नानंतर आज दुपारी मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतलेली आहे। बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागानं खुलासा केलाय। मंत्र्यांच्या बंगल्यावर 35 लाख रुपये देखभाल दुरुस्तीसाठी खर्च केला जाणार आहे। आधी यासाठी 1 कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले होते, मात्र आता न्यूज 18 लोकमतनं दाखवलं होतं कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना 1-2 रुपयांची मदत मिळते, मात्र मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत। हीच बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली। मुख्यमंत्र्यांनाही प्रश्न विचारला आणि मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन जेव्हा झाडाझडती घेतली तेव्हा आता कोट्यावधींचा खर्च काही लाखांवर आल्याची माहिती आहे। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, न्यूज 18 लोकमतनं काल हा मुद्दा मांडलेला होता, कारण राज्यामध्ये काही दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाली आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे। पिकांचं नुकसान तर झालंच, पण जमीन सुद्धा खरडून गेली आहे। मात्र अशामध्ये काही शेतकऱ्यांना 2 रुपयांची मदत मिळाली आहे, काही शेतकऱ्यांना 3 रुपये 6 रुपयांची मदत मिळाली आहे। त्यामुळे शेतकरी संतप्त भावना व्यक्त करत असताना दुसरीकडे मात्र मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यावधींचा खर्च केला जाणार होता। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उदय तिमांडे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। उदय, काय सांगाल, कोट्यावधींचा खर्च लाखांवर नेमका कसा आलाय आणि सध्या आता कशा पद्धतीने हा खर्च केला जाणार आहे? फरा, एक तर राज्यामध्ये जे आहे ते अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असताना मात्र मंत्र्यांच्या बंगल्यावर, प्रामुख्याने जे कृषी मंत्री आहेत, विधानसभा अध्यक्ष आहेत, यांच्या बंगल्यावर जे आहेत ते कोट्यावधी रुपये खर्च केले जाणार होते। त्या संदर्भात PWDने जे आहे ते टेंडर देखील जारी केले होते। 1 कोटी 9 लाख, 1 कोटी 6 लाख आणि 1 कोटी 4 लाख अशा 3 टेंडर जे आहेत ते फ्लोट करण्यात आले होते। मात्र हा प्रश्न जो आहे तो न्यूज 18 लोकमतनं लावून धरला। या संदर्भातल्या बातम्या ज्या आहेत त्या न्यूज 18 लोकमतनं लावल्या आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांना देखील या संदर्भातले प्रश्न विचारले आणि मुख्यमंत्र्यांना या सगळ्या बातमीची गंभीरता लक्षात घेऊन जे आहे ते आज दुपारी नागपूरच्या शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरी इथं PWD विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आणि हा कोट्यावधी रुपयांचा खर्च कशासाठी असा सवाल विचारला आणि त्यानंतर जे आहे ते PWDच्या अधिकाऱ्यांना हा कोट्यावधीचा खर्च 35 लाखांपर्यंत म्हणजे सुमारे 75 लाख रुपयांपर्यंत कमी आणला आणि या संदर्भातला खुलासा जो आहे तो आता PWD विभागानं प्रकाशित केलेला। या खुलासामध्ये त्यांना न्यूज 18 लोकमतनं जी बातमी लावली होती त्या बातमीचा देखील संदर्भ दिलेला, कारण राज्यामध्ये अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं, शेतकरी हवालदिल झाला होता। त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करणं आवश्यक असताना अशा पद्धतीने जर कोट्यावधी रुपये मंत्र्यांच्या बंगल्यावर खर्च होणार असेल, त्यातही अधिवेशनाचा कालावधी अवघा 8 ते 10 दिवस असताना कोट्यावधी रुपये खर्च होत असेल तर सरकार असंवेदनशील आहे का, असा सवाल जो आहे तो नागरिकांकडून उपस्थित केला जात होता। हा सगळा नागरिकांचा संताप जो आहे तो न्यूज 18 लोकमतनं मांडला आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांना स्वतःची जातीनं दखल घेत जो आहे तो बरोबर आहे। उदय, न्यूज 18 लोकमत एक जबाबदार माध्यम आहे आणि न्यूज 18 लोकमतनं आपली जबाबदारी पार पडली होती, त्यानंतर आता दखल घेण्यात आली आहे आणि त्या संदर्भामध्ये न्यूज 18 लोकमतच्या बातमीचाही दाखला देण्यात आला आहे, हे आपल्याला दिसतंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।